पण डॉक्टर ही चिटिंग आहे ना. स्वप्नात मला बंगला मिळाला, मला मर्सिडीज मिळाली, मला सगळं मिळालं, पण साली बंदूक ती कायम तिच्या हातात, माझ्या हातात चाकू. तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 4. मी गेल्या 20 वर्षांपासून बंदूक शोधतोय. लग्नानंतर बंदूक नेहमी बायकोच्या हातातच असते. आणि नवऱ्याच्या हातात चाकू, नाहीतर त्याच्या खंडीवर चुका. चिल राहुल, हे बघ, मला अजूनही वाटतं की तुमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अजिबात नाही. नवरा म्हणून अगदीच कुचकामी येतो. बायकोने एक अपेक्षा म्हणून ठेवायची नाही. कुठल्या अपेक्षा ठेवतेस तू? हेच सतत माझ्या मनातलं ओळख, मला सरप्राईज दे. एकदा तिला झोप येत नव्हती तेव्हा मी अंगाई गावी अशी तिची अपेक्षा होती. आता सोसायटीवाल्यांनी माझ्यावरती हॅरॅसमेंटची केस केली असती तर. आयुष्यात प्रत्येक रिलेशनशिप कडून फेल्युअरच आलंय माझ्या वाटेला. माझ्या आई वडिलांनी सुद्धा मला कधीच समजून घेतलं नाही. वयाच्या 21व्या वर्षी घर सोडलं होतं मी. अशा केली याच्याकडनं अपेक्षा तर काय बिघडलं? हिचे आई वडील हिच्याशी जे काही वागले त्याचा सूड होते काही माझ्यावर. काय टेरिफिक चळतो. त्याला प्रत्येक गोष्टीत प्रॉब्लेम आहे. जेवायला काय करू विचारलं तरी प्रॉब्लेम, न विचारता केलं तरी प्रॉब्लेम. फक्त फॉर्मॅलिटी म्हणून विचारते हो. शेवटी स्वतःला हवं तेच पण होते. त्या उकडलेल्या भाज्या, तो ब्राऊन ब्रेड, त्या अंड्यातलं पिवळं सुद्धा काढून फेकून देते. आणि ती कसली कसली बेचव सूप, तो बाऊल बघितला तरी असं वाटतं ना की उडी मारून आत्महत्या करावी त्याच्यात. यांनी मला लग्नाच्या वेळेस प्रॉमिस केलं होतं. म्हणाला होता मारी बिस्किटासारखे सपाट गाल करून दाखवतो. मारी सोडा, आता हा बनपाव झालाय गालांचा. गालगंधर्व कुठला. नवरा म्हणजे गिनीपिग वाटतो तिला. डाएटच्या नावाखाली वाटतं ते खायला घालते. भिंग लावून फक्त चुका शोधत बसतो हा. एक्स्ट्रीम हलगर्जीपणा, आळशीपणा. रोज रात्री घराचा धोबीघाट करून ठेवतो. ओव्हर पॉझेसिव्हनेस. कुठेस, काय करतोयस, किती वाजता येणार आहेस. अँड ही जस्ट डझंट केअर. रात्री जरा जवळ जावं तर यांचं डोकं दुखतं. माझा जर रोमॅन्सचा मूड असेल ना तर हा बियर पिऊन टुन्न. ज्या दिवशी मॅच असते ना बरोबर त्याच दिवशी तिला शॉपिंग करायचं असतं. बायको महत्वाची की मॅच. आणि हे असे कोंडीत पकडणारे प्रश्न विचार. तरीही ह्या उंदरासारखा दिसतोच. डिस्कस्टिंग. ऍब्सोल्युटली डिस्कस्टिंग. उगाच टोकाला जात आहे. मोबाईल हँग झाला तर एकदा रिस्टार्ट करून बघता की नाही? तसं नातं हँग झालं तर एकदा रिस्टार्ट करून बघावं माणसानं. जनरली नात्याचं टिकणं न टिकणं हे तुम्ही किती वेळा सॉरी आणि थँक्स म्हणता ह्यावर अवलंबून असतं. त्यामुळे एकदा थँक्स म्हणून. थँक्स म्हणायचं तिला. ओके, मग किमान सॉरी तरी. कशाबद्दल?